आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं मी पोट भरून स्वागत करतो. रसिको, आपल्या भारतात चायनीज खाद्य संस्कृतीनंतर नंबर लागतो तो इटालियन खाद्य संस्कृतीचा. आणि इटालियन असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते स्पगेटी किंवा पिझ्झा. आणि या नावात इतका घोळ आहे की नाही, स्पगेटी अंगात सुद्धा घालता येते ना. आणि आपली ही जी नावं आहेत ना, ही दोन नावांनंतर आपली संपते बरं का. म्हणजे स्पगेटी आणि पिझ्झा ह्याच्या पुढे आपल्याला माहितीच नाहीये ना. ह्याच्यावर मात करायची मी जिद्द बाळगलेली आहे. आणि म्हणूनच मी भोसले साहेबांना इथे आमंत्रण दिलेलं आहे. तुमचं इथे मनापासून स्वागत करतो. मला सांगा, चायनीज खाद्य संस्कृतीनंतर नंबर लागतो तो इटालियनचा. या इटालियनमध्ये वेगळं असं काय आहे? इटालियनमध्ये खूप काही आहे. लोकांना फक्त पास्ता पिझ्झा एवढाच लिमिटेड आहे. त्यानंतर लजागनेस येतात, पास्ताचाच एक प्रकार आहे. त्यानंतर स्टार्टर खूप काही चांगले आहेत. त्यानंतर डेझर्ट्स आहेत खूप काही. पण इकडे आलो म्हणजे मुंबईला म्हणजे भारतातल्या लोकांना जास्त त्याबद्दल माहिती नाही. त्यामुळे फक्त पिझ्झा आणि पास्ता एवढंच. तुमचं शिक्षण किती झालंय? 12वी नंतर मी हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा केलाय भारतीय विद्यापीठमधून 3 वर्षाचा. त्यानंतर मी स्वतःचा बिझनेस चालू केला. अरे वा. मी ऑल ओव्हर बॉम्बेमध्ये सगळे गुजराती केटरर्स आहेत, त्यांना मी इटालियन, थाय, मेक्सिकन, सॅलड्स असं सप्लाय करतो. आणि आता सध्या मी लोअर परेलला एक डिलिव्हरी किचन ओपन करतोय नेक्स्ट मंथ पासून. त्यामध्ये पिझ्झा आहे, पास्ता आहे, इंडियन आहे, चायनीज आहे. डिलिव्हरी म्हणजे काय करणार तुम्ही? फक्त डिलिव्हरी फोनवर. फोन केला की फक्त तुमचा माणूस घरी येणार? हो, फ्री होम डिलिव्हरी. मला तुमचा खरंच मनापासून अभिमान वाटतो. एक तर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि मुख्य म्हणजे ते गुजराती लोकांना प्रोव्हाइड करतात. हे महत्वाचं आहे. बरं, मला सांगा, आता हे तुमचं जो नवीन संकल्प तुम्ही जो सोडलेला आहे की फोन केला की डिलिव्हरी, तर ह्याच्या अंडर तुम्ही काय काय पदार्थ देणार आहात? आम्ही कम्प्लीट इटालियन फूड, पिझ्झामध्ये फुल रेंज, इंडियन, चायनीज आणि डेझर्ट्स. म्हणजे तुमचं स्वतःचं किचन सुद्धा असेल? हो. ते कुठे आहे? लोअर परेललाच आहे. हो. बरं, आणि हाताखाली किती माणसं आहेत आपल्या? हाताखाली 5 माणसं आहेत. डिलिव्हरी बॉयज वेगळे आहेत. बरं. इट्स अ स्मॉल फर्म आहे, पण आता न्यूली ओपन करतोय. ओके. आणि टेस्ट करून बघायला कोण आहे? म्हणजे कोण नसेल तर मी आहे अवेलेबल, नाही का? मला इथे करतो ते तिथे येऊन करेन. बरं, आता मला सांगा, इटालियन फूडची स्पेशालिटी काय? म्हणजे कसं आहे की कोकणात खोबऱ्याचा वापर जास्त आहे, वराडात तिखटाचा वापर जास्त आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी आठवणीला एवढं तिखट असतं. तर ह्याची स्पेशालिटी काय आहे? ह्याच्यात जास्त करून वाईन्स, चीज, हर्ब्स, पॅप्रिका यांचा बेस खूप असतो. आणि मेन इन्ग्रेडियंट्स याचा मदर सॉस, व्हाईट सॉस. त्यापासून काही म्हणजे व्हाईट सॉस असेल तर आपण एका वेळेला 15 डिशही बनवू शकतो. असा बेस आहे. तो बेस आहे. म्हणजे आपल्याकडे फोडणी कुठल्याही प्रकारची केली तर तेल जसं बेस आहे तसा बेस आहे. आणि ऑलिव्ह ऑइल. ओके. बरं, तुला हा छंद लहानपणापासून आहे का कसं? नाही, असं काही नव्हतं. आफ्टर 12वी नंतर एक इंजिनियर व्हायचं होतं, पण काहीतरी वेगळी लाईन म्हणून मॅनेजमेंटला गेलं. हा जो कोर्स तू जो केलास तो एन्जॉयबल कोर्स आहे? म्हणजे काय? एन्जॉयबल आहे, पण फर्स्ट इयर फारच हे असतं, कारण काहीच कळत नसतं. ह्या लाईन मधलं काहीच माहिती नसतं. सगळं नवीन, त्यामुळे जर समजायला फार वेळ लागतो. कधी वाटतं कुठे आलं चुकून या लाईनीत. पण नंतर माहिती पडलं फारच एकदम एक्साइटमेंट आहे. खूप काही शिकायला मिळतं, खूप काही बघायला मिळतं. ओके. आज आपल्या रसिक प्रेक्षकांना काय दाखवणार आहेस? आज मी 2 डिशेस दाखवणार आहे. दोन्ही नॉनव्हेज आहेत. एक आहे हर्ब प्रॉन्स आणि एक आहे चिकन लजागने. बर, मग आता मला असं वाटतं की इथे जास्त वेळ घालवण्यापेक्षा आपण आपल्या किचनकडे प्रस्थान ठेवायचं का? हो, या. आज पहिला पदार्थ कुठला शिकवणार आहेस? हर्ब प्रॉन्स. या. ओके, मग त्यासाठी जिन्नस काय लागतं ते आपण बघूया आधी. बारीक चिरलेला कांदा. हा कांदा आहे. हे आहे ओरेगानो.
बारीक चिरलेला लसूण. लसूण. हे आहे चिली फ्लेक्स. ओके, म्हणजे हे लाल मिरचीचं आपण कुटलेलं आहे ते उन्हात हे करून, नंतर ते रेडीमेड्स मिळतात मार्केटमध्ये. ओके ओके. हे आहे मीठ. ओके. हे आहे सेलरी. सॅलरी म्हणजे काय असतं? हे चायनीज आणि इटालियन मध्ये फार वापरतात. ओके. मार्केट्समध्ये रेडीली अवेलेबल असतं. बरं बरं बरं. हे आहे काळी मिरी बारीक. हे आहे साखर. ओके. हे आहे बेझिल. बरं. ऑलिव्ह ऑइल. हां हां. पासली. पासली. हां. बरं. बटर. बटर. क्रीम. क्रीम. ओके. व्हाईट वाईन. व्हाईट वाईन. ओके. आणि हे प्रॉन्स. ओके. साहित्य काय ते आपल्या लक्षात आलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे, पण जर तयारी करायची आहे आणि म्हणून घेऊया एक छोटासा ब्रेक. या छोट्याशा विश्रांतीनंतर परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण बघतोय प्रॉन्स. हाफ प्रॉन्स कसे बनवायचे. साहित्य तर आपण बघितलेलं आहे. आता आपण कृतीकडे जाऊया. प्रथम ऑलिव्ह ऑइल टाकायचं. आम्ही थोडंसं ऑलरेडी टाकून घेतलंय बरं का. आता थोडीशी विश्रांती तिथे. येस. त्यानंतर बटर हाफ. आपल्या जेवढा पाहिजे तेवढं. ओके. बटर मेल्ट. मोठा करू का? हां हां. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा. बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर त्याबरोबर लसूण. लसणाचा की वेगळा वास लागतो छान. हो हो, फारच. 2 टीस्पून घेतला तरी चालेल. त्याबरोबर ही बारीक चिरलेली सेलरी. मला एक गोष्ट लक्षात येते, डायरेक्ट आपण तिखट टाकत नाहीये काही मिरचीचं टाकत नाही नाही. म्हणजे आपण डायरेक्ट समुद्रात खोलवर जात नाही, कडेकडेनेच फिरतोय. म्हणजे तिखट आहे सुद्धा आणि तिखट नाही. थोडा पिंक कलर आला लाईट, त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचे. आपल्या आवडीनुसार जास्त तिखट आवडत असेल तर जास्त तिखट. चांगलं सॉटे झालं चिरलेले प्रॉन्स टाकायचे. आज नॉनव्हेज वाल्यांची मजा आहे, त्यांना एक वेगळा पदार्थ बघायला मिळणार आहे. थोडंसं सॉल्ट टाकायचं म्हणजे प्रॉन्स लवकर कुक होतात. जे जवळपास 1 चमचा आपण टाकू. हो हो. थोडं चांगलं सॉते झाल्यावर थोडंसं कव्हर करून ठेवायचं स्टीमवर. किती वेळ लागेल साधारण? एक 2 ते 3 मिनिटं. ओके. 2 ते 3 मिनिटं. मी फक्त वास घेतो. वास म्हणजे सुवास. हा 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 हा. क्या बात. प्रॉन्सला शिजायला वेळ लागत नाही. वाईन. 2च चमचे वाईन. 2 चमचे वाईन. 2 मिनिटं कुक करायचं, कारण अल्कोहोल इव्हॉपरेट होतं सगळं. वाईनची अशी टेस्ट राहत नाही, एक माइल्ड फ्लेवर येतो. ओके. झालं. थोडीशी साखर, एक चिमूटभर. ओरेगानो. ओरेगानो चिमूटभर. 2-3 चिमट्या. त्यानंतर बेझिलच्या लिव्ज आहेत, 2-3 पानं घेतली तरी. ह्याला काही वास आहे का? हो, वास आहे. तुळशी पानं ऑप्शनल आहे. ओके. ते नसेल की तुळशीची पानं. त्यानंतर 1 वाटी क्रीम. 1 वाटी क्रीम. हो हो हो. बढिया रंग आलेला आहे. त्यानंतर ब्लॅक पेपर चिमूटभर. पासली चॉप. 2 मिनिटं कुक करायचं. त्याच्यावर परत झाकण ठेवायचं की काय? नाही 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 ना. काय आहे, झाकण ठेवलं की आत काय चाललंय कळत नाही ना. त्यामुळे 2 मिनिटात आमचं तयार होत आहे. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती जरा लिहून घ्या. प्रॉन्स तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, ओरेगॅनो, लसूण, चिली फ्लेक्स, मीठ, सेलरी, काळी मिरीचा चुरा, साखर, बेसिल, ऑलिव्ह ऑइल, पार्सली, बटर, क्रीम, व्हाईट वाईन आणि प्रॉन्स. कृती: प्रथम भांड्यात ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात बटर, कांदा, लसूण, सेलरी, चिली फ्लेक्स, प्रॉन्सचे तुकडे आणि मीठ एकत्र परतून 2-3 मिनिटं वाफवून घ्यावं.
तयार मिश्रणामध्ये 2 चमचे व्हाईट वाईन, साखर, ऑरेगॅनो, 2-3 बेसिलची पानं, 1 वाटी क्रीम, काळी मिरी आणि चिरलेली पार्सली एकत्र परतून घ्यावं. हब प्रॉन्स ही डिश तयार झालेली आहे. हे स्टार्टर म्हणून खायचे, तुम्ही पोळीबरोबर खाल तर तसं चालणार नाही. ओके, आता आपण जातोय पुढच्या डिशकडे. पुढची डिश काय नितीन? चिकन लजागणे. चिकन लजागणे. आणि त्याचं साहित्य काय जरा सांगतो का? चिकन 1 वाटी, पाव किलो. हे बोनलेस आहे. बोनलेस चिकन पाव किलो. ओके. त्यानंतर आहे लजागणे शीट्स. ह्या रॉ आहेत आणि ह्या बॉईल केलेल्या आहेत. ओके ओके ओके. त्यानंतर 2 वाटी ह्या व्हाईट सॉस. बाजारात मिळतात अशा? हो, रेडीली अवेलेबल आहे. बाजारात मिळतात. त्यानंतर आहे व्हाईट सॉस 2 वाटी. ओके. 2. त्यानंतर बटर, सॅलरी 1-2 चमचे. ओके. टोमॅटो प्युरे 1 वाटी. मैदा 2 चमचे. ओके. ऑलिव्ह ऑइल. पार्सली गार्निशसाठी. पार्सली. हे आहे चीज. हां. ओके. ब्लॅक पेपर 1 चिमूट. हे आहे दूध. 2 चमचे पुरती. ओके. 1 वाटी चॉप टमाटर. त्यानंतर क्रीम, फ्रेश क्रीम. ओके. बेसिल, चवीनुसार मीठ, ओरेगानो, बारीक चिरलेलं लसूण आणि चिली फ्लेक्स. आणि हे सांगितलं नाहीस तू? हे आहे व्हाईट वाईन. मला माहिती होतं व्हाईट वाईन आहे. तुम्ही साहित्य लिहून घ्या, तोपर्यंत मी जरा तयारी करतो. त्यानंतर परत एकदा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आमची तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे आमचा पॅन आहे, त्यात आम्ही ऑलरेडी बटर घातलेलं आहे. ऑलिव्ह ऑइल, हे मला कॉम्बिनेशन कळलं नाहीये. हे ऑलिव्ह ऑइल का येते मध्ये मध्ये सारं? ऑलिव्ह ऑइल हे बेसिक इटालियन फूडचं. जसं आपल्याकडे शेंगदाणा तेल वापरतात तसं त्यांच्याकडे ऑलिव्ह ऑइल वापरतात. बरोबर. म्हणजे काय त्यातून टेस्ट येतं. टेस्ट फार वेगळी येते त्यामुळे. ओके ओके. एक इटालियन टेस्ट येते त्याला. ओके. आता आपण कृतीला सुरुवात करूया. आपण ते घातलेलं आहे ऑलरेडी. सर्वप्रथम लसूण 2 चमचे लसूण. 2 चमचे लसूण घालायचे. ओके. आता काय देऊ? त्यानंतर सॅलरी 1 चमचा. सॅलरी म्हणजे तुम्हाला पगार वाटेल तसं नाही आहे बरं. चांगले साते करून घ्यायचे. मोठा करू? हां, थोडंसं. निदान तेवढं तरी मला करू दे. त्यानंतर चिली फ्लेक्स 1 चमचा. जर जास्त घाला, म्हणजे मला तिखट आवडतं. ओके. त्यानंतर चिकन. बोनलेस चिकन. हो. चिकन चांगलं स्वाते करून घेतलं. हा पदार्थ फारच टेस्टी होणार आहे बरं का. मीठ. चवीनुसार मीठ. आपण मीठ जे घालतो ते चमच्याने घालणं तुम्हाला जास्त सोयीस्कर वाटतं का हाताने? हाताने ना. तुम्ही इथे हाताने घातलं तरी चालेल बरं का. हो. आपला तसं काय हट्ट नाही आहे. त्यानंतर टोमॅटो. हे आपल्याला झाकायला लागेल ना? हो. आहे. आहे. काय आमच्या किचनमध्ये एवढं सामान आहे ना, त्यामुळे ते सगळं हाताशी असतं आमच्या. हो. ओके. टोमॅटो घातलेला आहे. आता आपण त्याच्यावर झाकण घालणार आहोत. त्यामुळे आतमध्ये काय चाललंय ते बाहेर अजिबात नाही कळणार, जी दुःखाची गोष्ट आहे. बऱ्याचशा गोष्टी अजून घालायची शिल्लक आहेत बरं का. तुम्हाला वाटेल झालंय, तसं नाही. इथे अजून बऱ्याचशा गोष्टी शिल्लक आहेत. दूध आहे, त्यानंतर काळी मिरी आहे. हे काय आहे? मैदा. ओके. कवर या काढा. झालेलं आहे. हा. वंडरफुल. त्यानंतर वाईन सगळी लोकांमध्ये 2 ते 3 चमचे. मैदा 2 चमचे. बरं का नितीन, ह्या कार्यक्रमात मी भाग घेतल्यापासून ना बऱ्याचशा गृहिणी मला सांगतात मजा आहे तुमची. हा सगळा जळकुटेपणाचा प्रकार आहे. काय दूध 3 चमचे दूध. 2 चमचे मैदा घेतला तर 3 चमचे दूध. पण हे कॉम्बिनेशन कसं काय होतं? दूध आणि वेगळीच टेस्ट असते.
क्रीमी टेस्ट येते. क्रीम दोन चमचे क्रीम. थोडासा पेशन्स ठेवला ना, थोडासा पेशन्स आपल्याकडे असेल ना, तर ही टेस्ट आपल्याला आवडते बरं का. नाही तर बापरे खूप वेळ लागणार वगैरे असले ना, थोडंसं पेशन्स पाहिजे. आता काय आपल्याला बेसिल थोडंसं बारीक करूया गॅस. हो. बेसिलची पानं हाताने सुरू टाकायची. 10वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे असेल तर अभ्यास तर थोडासा करावा लागतो ना. ओरेगानो, चिमूटभर ब्लॅक पेपर, जरा तिखट. हो हो. आणि आता टोमॅटो प्युरे. सगळी. हो. पण आपण ऑलरेडी टोमॅटो घालतो. हा, टोमॅटो प्युरे आणि टोमॅटोची टेस्ट फार हे आहे. चंक्स टोमॅटोचे राहिले की फार चांगले लागतात टेस्ट. खाण्याची ज्यांना मनापासून आवड आहे ना, त्यांच्यासाठी ही लाजवाब आहे. थोडीशी पासली मीठ थोडंसं, पण जास्त मीठ टाकून हे नाही, कारण चीज आहे त्यामुळे जास्त सॉल्टी होईल. ओके. हाय हाय. हे झाले रेडी. रेडी झालेलं आहे. ओके. व्हॉट नेक्स्ट? आता कॅसरोल. कॅसरोलमध्ये हे लजागने शीट्स हे एक असे पहिली एक खाली ठेवायची, त्यावरती हे ओव्हनमध्ये बेक करायची ही डिश. ओके. म्हणजे अजून बराच वेळ आहे पोटात जायला. पण हे हॉटेलमध्ये जेव्हा सर्व करतात तेव्हा हा माल रेडी असतो का? हा 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 मला आधी बॉइलिंग सगळं रेडी असतं. ओके. फक्त गरम करा. फक्त गरम करायचं. थोडंसं चीज ग्रेट करूया. थाईमध्ये तेलाचा वापर त्या मानाने कमी आहे. फारच कमी. नाही. त्यानंतर अजून एक शीट्स. याला काय म्हणतात? लजागने शीट्स. त्यामुळे याला नाव पडलं चिकन लजागने. अच्छा. हे मिळतात हो बाजारात? हो. बाजारात मिळताना असं मिळतात. हो असे मिळतात. त्यानंतर बॉईल केल्यावर असे होतात. आपण बॉईल करायचे ते. असे खाल तर दात पडतील. त्यानंतर परतून चीज. परत एकदा चीज. खूप चीज. खूप चीज. या पदार्थाने जाडी वाढत नाही किंवा वजन वाढत नाही असं आहे ना काहीतरी. माझी सोय करून ठेवतो ना खायची. ओके. वरतून थोडंसं गार्निश. माझाही थोडासा हातभार असू दे ना. हो हो. मला खायचंय म्हटल्यावर. आणि आता ओव्हनमध्ये ठेवायची. ओके. आता आम्ही हे ओव्हनमध्ये ठेवतोय. किती वेळ ठेवायला लागेल? एक 10 मिनिटं. एक 10 मिनिटं आम्ही ओव्हनमध्ये ठेवतो. तोपर्यंत तुम्ही जरा कृती लिहून घ्या. हा, जरा मोठी आहे ना. चिकन लजाग्ना तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव किलो बोनलेस चिकन लजाग्ने, 2 वाटी व्हाईट सॉस, बटर, सेलरी, 1 वाटी टोमॅटो प्युरे, 2 चमचे मैदा, ऑलिव्ह ऑइल, पार्सली, चीज, मिरपूड, दूध, 1 वाटी टोमॅटो, क्रीम, बेसिल, मीठ, ऑरेगॅनो, लसूण, चिली फ्लेक्स आणि व्हाईट वाईन. कृती: प्रथम भांड्यात ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात बटर, लसूण आणि सेलरी एकत्र परतून त्यात चिली फ्लेक्स, बोनलेस चिकन, मीठ आणि टोमॅटो परतून झाकण लावून शिजवून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये 2 ते 3 चमचे व्हाईट वाईन, 2 चमचे मैदा, 3 चमचे दूध, 2 चमचे क्रीम, बेसिल, ऑरेगॅनो, मिरपूड, टोमॅटो प्युरी आणि पार्सली घालून मिश्रण परतून घ्यावं. भांड्यामध्ये वाफवलेले लजाग्ने ठेवून त्यावर अनुक्रमे चिकनचं तयार मिश्रण, किसलेलं चीज, लजाग्ने, व्हाईट सॉस आणि पार्सली घालून मिश्रण 10 मिनिटं ओव्हन मध्ये बेक करून घ्यावं. चिकन लजाग्ने आणि हक प्रॉन्स असे दोन्ही पदार्थ तयार आहेत. आजच्या या रेसिपी स्पेशली नॉन काय म्हणतो नॉन व्हेजिटेरियनसाठी आहेत. तुम्ही प्रॉन्स करतच असाल पण एखाद्या रविवारी असा वेगळा प्रकार करून बघायला काहीच हरकत नाही, नाही का? तुम्ही प्रयत्न करा. मी तर टेस्ट करणारच आहे कारण माझं ते कामच आहे. मी एक वंडरफुल. आणि या मधल्या वेळेत झालं काय, मी नितीनशी बोलत असताना मला खात्री पटलेली आहे की इटालियन फूडवर जसा त्याचा हात बसला आहे तसा थाय फूडवर सुद्धा हात बसलेला आहे. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी त्यांना रिक्वेस्ट करीन की नितीनजी उद्याच्या भागात सुद्धा तुम्ही या आणि आम्हाला थाय फूडच्या जरा व्हरायटी दाखवा.
हो हो जरूर. आणि जरा व्हेज दाखवा, म्हणजे आमचे व्हेजवाले सुद्धा खुश होतील. काय पुन्हा भेटू उद्या याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही